आता एक नवीन व्हिडिओ काढते, सांगते कहाणी. आमची खूपच कहाणी मोठी आहे आणि सांगायसारखीच आहे. ऐकणाराला तर खूपच चांगलं वाटन, म्हणजे खरं वाटन की काय दशा असते लेडीजची, काय नसते, परेशानी काय असते, हे खूपच तुम्हाला पण माहिती पडेल. आतापर्यंत तर चालू महिलांचं तर असं असतंच, म्हणजे कसं की काय चॅप्टरपणा करायचा आहे, तर आमच्यासारख्या भोळ्या माणसाला तर काय समजू शकत नाही काय करायचं कसं करायचं. म्हणून व्हिडिओ पण काढता येत नव्हता. पण काय, मुलाला विचारलं कसं काढायचं, मुलीला तर ती बनली असं काढायचं असतंय. तर आता मी पुण्याला आले गावावरून. तर आमचे खूप भांडणं असायचे दोघांचे, खूप भांडणं असायचे. तर आमचे मालक ना, तर आमचं काहीच ऐकायचे नाही, माझं काहीच ऐकायचे नाही. कधी घरात सामान आणून दिलं नाही, किराणा आणून दिलं नाही, राशन आणून दिलं नाही, काहीच आणून दिलं नाही. तर मग मी असा सण बिन आला, कधी साडी नाही, लेकरांना कपडे नाही, तर मी असा सण बिन आला कधी, तर बोलायची की पोरांना हे पाहिजे ते पाहिजे. आपले भाऊ कसे करतात, भाऊ कसे आणतात आपल्या आपल्या लेकरांना, पण आपण पण आणायलाच पाहिजे, आपण पण साडी घ्यायलाच पाहिजे सणावाराला, सक्रातीला. तर हर सक्रातीच्या दिवशी आमचे भांडणं व्हायचे. म्हणजे घरामध्ये सामान नाही, राशन नाही खाण्यासाठी. मग आता पोरांना काय, एखादं लेकरू मागतं की मम्मी त्यानं असं केलं, मग आपल्याला पण करायला पाहिजे. मग माझ्याकडं नसलं तर मी कुठून करायचं. तर मग असं करायचं करून करून मग आमचे दोघांचे भांडणं लागायचे. तर भांडणं लागायचे तर ते म्हणायचं, मला तर आई वडील नव्हते लहानपणापासूनच. मग त्यांना तर खूपच फायदा होता, कारण की म्हणायचं की तुला राहायचं असेल तर हेच आहे आमच्याकडं, तुला राहायचं असेल तर राहायचं, नाहीतर नीट निघायचं. तर आपण कुठं जाणार. एक भाऊ होता गावामध्ये, तो पण मुंबईला राहत होता. मग आपण कुठं जाणार, मग तर तिथंच राहायला लागेल का नाही. मग राहून राहून मारायचं, काही पण हातात पडलं तर मारायचं. इळी भेटली तर इळीनं मारायचं, सायकलीचा पंप असला त्यानं मारायचं, चुलीत गरम करून फुकण्या त्यानं चटकाने द्यायच्या. तर मग आता लेकरं मोठं झाले, तर मी आता गावात जाऊन मग ते गिरणीखाली पीठ पडतं, तर ते पीठ आणून मी भाकरी विक्री करून लेकराला खाऊ घालायचे. आणि कधीच्याला मी असंच जायची बिगर भाकरीची, तर शेतातल्या बाया भाकरी बिकरी द्यायच्या, खाय म्हणायच्या, आधी खाऊन घे नंतर कर. त्यांना पण माहिती होती परिस्थिती. मग असं करून मला खूपच त्रास व्हायला लागला. मग इथं पुण्यामध्ये बहीण राहते, तर त्या चला म्हणलं आपण बहिणीच्या आश्रयानं तरी जायला पाहिजे, तिथं राहायला पाहिजे, काही कामधंदा लागला तर करून खायचं, तर सुखी तरी राहू आपण लेकरं बाळं घेऊन. रोज याचं काय आणून नाही देणं, काय नाही, रोज मारहाण, भांडणं झगडे, पुन्हा आई पण लावून द्यायची. मग त्याच्याबद्दल भांडणं व्हायचे रोजच. मग सालं धरायचे, वर्षाचे सालं धरून 20,000 30,000 साल होतं तवा. तर तेवढे पैसे घ्यायचे, आईच्या हातात द्यायचे. मग काहीच नाही, ते घरामध्ये आमच्या काहीच नाही. मग काय बिगारी कामं करायचे, काय लागन ते काम केले मी. अख्ख्या उन्हाळ्यात बसले नाही. लेकरू जर 1 महिन्याचं 1.5 महिन्याचं पण नाही होऊन दिलं, 15 दिवसात शेतामध्ये गेले, पाठीला बांधून. कापसामध्ये जायची, तर कापसामध्ये की चला बाबा मुलगा आहे, तर पाठीला बांधून, झोळणीत बांधून, असं पाठीला बांधून मी हे याचायची, कापूस याचायची. तर कापसाच्या बोंडला ह्या नख्या फिक्या वरपडत्यान म्हणून वरनं पोतं टाकून अशी कापूस याचायची. मग असं करून पुण्याला आले मी बहिणीकडं. तर बहिणीनं तर काय आपल्याला सहारा नाही द्याला, लय पैशावाली होती ती. तिनं काय सहारा बिरा नाही द्याला, एक गरीब होती, तिनं द्याला आपल्याला सहारा. 2 दिवस राहिले तिच्या घरी. आपले पण दोन लेकरं, बारीक बारीक लेकरं. आपल्याकडं भांडं नाही, कुंड नाही, कपडा नाही, लता नाही, काय नाही. मग असं करून आले मी. तर मग तिनं 2-3 दिवस आपल्याला ठेवलं गिवलं, लेकरं बाळं घेऊन. मग मला पण चांगलं नव्हतं वाटत. मग मी म्हणलं बाई कुठंतरी काम बघ, मला मी काम करते. मग आता किती दिवस, 2-3 दिवस झालं बसून खातो, काय खायचं आपण, काय राहायचं, मला पण चांगलं नाही वाटत. म्हणून असं काम केलं मी, काम लागलं काम केलं. मग असं करून करून राहायला पण घर नाही, रूम कोण भाड्यानं द्यायना, डिपॉझिट नाही. तर मच्छरदाणी होती एक, तर मच्छरदाणी अशी लावून मी अशी झोपायची. बहिणीची इथून मग निघून आल्याच्या नंतर मग मच्छरदाणी लावून झोपायची. हांडा नाही पाण्याला, काहीच भांडे कुंडे काहीच नाही, कपडे लते नाही. मग एकच 2 साड्या होत्या, तर एक लेकरांच्या अंगावर टाकायची, एक
मी रोज वापरायची, रोज तीच धुवून घालायची. मग असं करून कामधंदे करून कसं बी जोपर्यंत आपल्या अंगात ताकद होती तोपर्यंत 2-2 हाजऱ्या कमवून हे केलं, कामं केले. आता तर काम होत नाही. आणि ही येडी मुलगी आता तर मोठी व्हायली, काय करायचं आता, भाडे पण वाढलेले. त्याच्यामुळं खूपच टेन्शन येतं आहे. गोळ्याला पैसे कधी राहत नाही, मी पण आजारीच असते हमेशा. म्हणूनच आता व्हिडिओ काढायचं तर आपल्याला असं काही नाही, पण हे दुःख सुख सांगायसाठीच काढलेले मी व्हिडिओ. आणि तिच्यासाठी कोणीतरी असं मदत करीन बाबा, काहीतरी करीन. मग तिची मदत कोण करणार मी नसल्याच्या नंतर, असं. त्याच्यामुळं मी व्हिडिओची माहिती सांगते, बाकी काहीच नाही.